नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत कूलिंग टॉवर, त्याचे टाइप्स आणि त्याचे कॅल्क्युलेशन्स बघणार आहेत आपण. आता मेन मुद्दा म्हणजे की कूलिंग टॉवरची गरज काय आणि कूलिंग टॉवर म्हणजे काय? सो कूलिंग टॉवर हे केमिकल इंडस्ट्रीजमधलं हृदय म्हणू शकतो आपण. जे काही प्लांटमध्ये जे काही हीट जनरेट होणार आहे, ती हीट कॅरी करून ती ॲटमॉस्फिअरमध्ये रिजेक्ट करतं. तर हे काही हे परवडणारं यंत्र म्हणू शकतो साध्या भाषेमध्ये. की जेणेकरून जे काही प्लांटमध्ये हीट जनरेट होणार आहे किंवा जे की हीट एक्सचेंजर आहे त्याच्यामधले गरम पाणी आपल्याला थंड करायचं आहे, तर आपण वापरणार आहे कूलिंग वॉटर. ठीक आहे, कूलिंग वॉटर सर्क्युलेट करून जे काही पाणी आपण नंतर रिटर्न येणार आहे, जे गरम होऊन येणार आहे, त्याला थंड करण्यासाठी आपण वापरणार आहे तो कूलिंग टॉवर वापरणार आहे. तर ते टाईप टॉवर कुठले कुठले असणार आहे, त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. जे की नॅचरल कूलिंग टॉवर आहे, पोस्ट ड्राफ्ट कूलिंग टॉवर आहे, जे की मेकॅनिकल टाईप्समध्ये येतो. नॅचरल कूलिंग टॉवरमध्ये कसं असतं, की नॅचरल कूलिंग टॉवर हे मोठ्या युटिलिटी पॉवर जनरेशनच्या प्लांट्समध्ये वापरले जातात. जिथे की ज्याचा फ्लो रेट हा 45,000 मीटर क्यूबपेक्षा जास्त आहे. नॅचरल ड्राफ्ट कूलिंग टॉवरला त्याला लागणारे एरिया पण खूप आहे. कारण त्याची चिमणी जी असते, ती काँक्रीट चिमणी असते. तर त्यामुळे ते मेजरली एकतर जास्त फ्लो रेटच्या साठी वापरला जातो आणि एरिया जास्त असल्यामुळे मेनली आपल्याला युटिलिटी पॉवर जनरेशन जे आहे, म्हणजे आपलं जे काही इलेक्ट्रिसिटी जनरेशनचे प्लांट्स जे आहेत, त्याला जे कूलिंग टॉवर लागतात, त्याला हे मेनली नॅचरल ड्राफ्ट वापरले जातात. आता मेकॅनिकल ड्राफ्टमध्ये काय येतं, की मेकॅनिकल ड्राफ्टमध्ये हे आपल्याला इंड्यूस ड्राफ्ट चं काम करतं आणि फोर्स ड्राफ्टचं काम करतं. फोर्स ड्राफ्ट आणि इंड्यूस ड्राफ्ट असे 2 अ, प्रकार आहेत. त्यामध्ये इंड्यूस ड्राफ्टमध्ये काय आणि फोर्स ड्राफ्टमध्ये असे मोठे फॅन्स असतात. इंड्यूस ड्राफ्टमध्ये काय करतं, की फॅन हा एअर सक करतो, जे की वॉटर आपलं सर्क्युलेट होतं कूलिंग टॉवरमध्ये. तर ते सर्क्युलेटेड वॉटरमधून सक करून एनर्जी म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी करतं आणि जे काही सर्क्युलेटेड वॉटर हे आहे ते आपले स्ट्रक्चर पॅकिंग असतात, तर त्याच्यावर ते पडतं आणि जेणेकरून काय होतं, त्या स्ट्रक्चर पॅकिंगवरती ज्यावेळेस पाणी पडतं त्यावेळेस त्याला सरफेस एरिया जास्त मिळतो आणि त्या सरफेस एरिया जास्त मिळण्यामुळे काय होतं, की एअर आणि वॉटरचा जो कॉन्टॅक्ट टाईम आहे किंवा रेसिडेन्स टाईम जो म्हणतो आपण, तो त्याला जास्त मिळतो आणि त्या कारणामुळे काय होतं, की हीट ट्रान्सफर चांगलं होतं. म्हणजे कूलिंग वॉटरचं जे टेम्परेचर आहे, एम्बिएंट टेम्परेचर जे आहे किंवा 30°C जर आपण अझ्युम केलं आणि आपल्याला रिटर्न टेम्परेचरचा जर आपण 5 डिग्रीचा डेल्टा म्हणजे टेम्परेचर डिफरन्स ठेवला, तर हे 35 डिग्रीवरून 30 ते डिग्रीपर्यंत त्याला कूल डाऊन करण्यासाठीचा जो टाईम मिळणार आहे, तो कमी मिळतो. जेणेकरून त्याला सरफेस एरिया जास्त मिळतो आणि इफिशियन्सी आपल्याला जास्त मिळते. जेणेकरून गरम पाणी हे लवकर थंड होईल. आणि यात काय-काय महत्त्वाचं असणार आहे आपल्याला, एकतर म्हणजे WBT जे की वेट बल्ब टेम्परेचर. वेट वेट टेम्परेचर काय इम्पोर्टंट असणार आहे, कारण हा डिफाईन करतो अप्रोच म्हणजे जे की सप्लाय टेम्परेचर जे आहे कूलिंग वॉटरचं सप्लायचं, कूलिंग वॉटर सप्लाय टेम्परेचर मायनस वेट बल्ब टेम्परेचर म्हणजेच काय अप्रोच. मग ह्याच्यावरून आपल्याला कूलिंग टॉवर डिझाइन करण्यासाठी जे इनपुट लागणार आहे किंवा जे कूलिंग टॉवर डिझाइन करतात, जे की वेंडर्स आहेत कूलिंग टॉवर डिझाइन करणारे, त्यांनाही आपण अप्रोच देतो आणि आपल्याला टेम्परेचर डिफरन्स की बाबा माझं सप्लाय टेम्परेचर हे 30 डिग्री सेल्सियस आहे. माझं रिटर्न टेम्परेचर येणार आहे ते मी 35 डिग्री ठेवणार आहे आणि हा माझा 5 डिग्री हा टिल्ट आहे. मग ह्याला आपण काय बोलतो रेंज म्हणतो आपण. जे की कूलिंग टॉवर रिटर्न मायनस कूलिंग टॉवर सप्लाय. म्हणजेच काय तो डेल्टा पी म्हणतो. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेंज. तर या गोष्टी आहेत. आता मेकॅनिकल ड्राफ्टमध्ये काय-काय येतं, की क्रॉस फ्लो इंड्यूस ड्राफ्ट येतो, काउंटर इंड्यूस ड्राफ्ट येतो आणि काउंटर फोर्स ड्राफ्ट येतो. असे वेगवेगळे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. ओके. मग आपण साधं जर एखादं एक्झाम्पल घ्यायला गेलो कूलिंग टॉवर कॅल्क्युलेशनचं इंडोर शॉकसाठी आपण जर इन केस घेतलं. आपल्याला मेन त्याच्यामध्ये काय-काय टर्मिनॉलॉजीज आहे. कूलिंग वॉटर इव्हॅपोरेशन आहे. COC दॅट इज द सायकल ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे. नंतर मेकअप वॉटर आहे. ओके. ड्रिफ्ट लॉसेस म्हणू शकतो आपण त्याला आणि हे सगळे वेगवेगळे टाइप्स आहेत. मग याचं काय करणार आहे आपण मास बॅलन्स करणार आहे याच्यामध्ये, की सुरुवातीला आपण पाणी किती घेतलं, त्याच्यामध्ये सर्क्युलेशन होताना किंवा त्या हीटमुळे त्याचं इव्हॅपोरेशन किती झालं इंड्यूस्ड ड्राफ्टमुळे. नंतर त्याच्यामध्ये इव्हॅपोरेशन झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं, की COC वाढतं. त्याच्यामध्ये काय सायकल ऑफ कॉन्सन्ट्रेशन होतं. का? वॉटर कंटेंट कमी झाली का? इव्हॅपोरेशनमुळे. तर मग COC वाढल्यानंतर काय होते, की मग त्याचे प्रॉब्लेम होतात, की स्केलिंग आणि फॉलिंग होतं. कुठे जे आपण पाणी आपण हीट एक्सचेंजरला पाठवणार आहे, जे की टिप साईडनं फिरणार आहे. त्याच्यामध्ये स्केलिंग आणि फॉलिंगचे प्रमाण वाढतं. मग त्यामुळे काय होणार आहे, की आपल्याला काय गरज असणार आहे या ठिकाणी आपल्याला ते मेंटेन ठेवण्यासाठी COC मेंटेन ब्लो डाउन देण्याची गरज पडते आणि जो ब्लो डाउन दिलेला आहे किंवा जे काही पाणी इव्हॅपोरेट झालेलं आहे ते कुठेतरी मेकअप करावं लागतं. म्हणून का तर आपल्याला एक लेव्हल पण मेंटेन करायची आहे आणि फ्लो रेट पण मेंटेन ठेवायचा आहे. तर त्यासाठी काय करायला लागेल, की आपण वॉटर मेकअप करतो. मग आता हे वेगवेगळे आहेत, की ब्लो डाउन आहे, सायकल ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे आणि नंतर ड्रिफ्ट लॉसेस आहेत, इव्हॅपोरेशन लॉसेस आहेत. हे सगळं मास बॅलन्स करावं लागेल. COC म्हणजे काय, की सायकल ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, की डिझॉल्व्ड सॉलिड कंटेन इन अ सर्क्युलेटेड वॉटर डिव्हायडेड बाय डिझॉल्व्ड सॉलिड्स इन अ मेकअप वॉटर. म्हणजे लक्षात आलंय का?
की COC मध्ये जनरली काय असतं, सिलिका असतो, मॅग्नेशियम असतं, क्लोराईड्स असतं. ओके, ह्या गोष्टी असतात. मग ह्यांचं प्रमाण जर वाढलं तर काय होईल की फॉलिंग आणि स्केलिंग वाढतं. ओके, त्यामुळे काय होतं की हे जर वाढलं तर आपल्याला काय ग्लो डाऊन जास्त द्यावं लागेल. ग्लो डाऊन जास्त दिल्यावर काही वॉटर पण कन्झम्पशन पण वाढलं. तर हा मास बॅलन्स आपण कसं करणार आहे ते बघणार. मग याची क्वालिटी कशी मेंटेन ठेवायची वगैरे त्याच्यासाठी केमिकल ट्रीटमेंट्स असते. नंतर वेळोवेळी कूलिंग टॉवरची काळजी घ्यावी लागते. कुठलं पाणी वापरतो आपण हे पण चेक केलं पाहिजे. नाहीतर असं नाही की आपण पावसाचं रेन हार्वेस्टिंग वॉटर डायरेक्ट आपण यूज करतोय का? त्याच्यामध्ये काय इनिशियल ॲनालिसिस पण करतो वॉटरचं की त्यामध्ये TDS किती आहे. मेनली तर TDSच असतो. त्यामुळे आपल्याला CO2 त्याच्यात व्हेरी होतो. COC किती ठेवायचं युजुअली त्याचं एक प्रमाण आहे. 3 ते 7 COCची रेंज असली पाहिजे. जेणेकरून आपल्याला ही ऑप्टिमिस्टिक व्हॅल्यू म्हणू शकतो आपण की कूलिंग टॉवरची COCची व्हॅल्यूची. आता याला डिपेंडन्सी काय असणार आहे, ब्लो डाऊनमध्ये पण हे इम्पॉर्टंट आहे. देन इव्हॅपोरेशनमध्ये पण इम्पॉर्टंट आहे. तर मेन काय आहे की इव्हॅपोरेशन लॉस कसा कॅल्क्युलेट केला जातो. आपण पेरिस अँड रूथचा रेफरन्स घेतलेला आहे. पेरिस केमिकल इंजिनिअर्स हँडबुक, पेज नंबर 2270. तर आपण पॉईंट वाईज जाऊयाच, कॅल्क्युलेशन घेऊया. याचा मटेरियल बॅलन्स करूया आपण पूर्णतः. तर आपण आता काय करतोय, कूलिंग टॉवर कॅल्क्युलेशन बघणार आहे. आता त्यामध्ये काय आहे की कूलिंग टॉवर कॅल्क्युलेशन्समध्ये काय काय असणार आहे की आपल्याला काय काय अझम्पशन्स करायला लागणार आहेत. हे काही रिअल एक्झाम्पल नाही आहे. मग आता याच्यामध्ये काय असणार आहे की कूलिंग वॉटर सप्लाय टेम्परेचर आपण अझ्युम केलं 30 डिग्री सेल्सिअस आणि कूलिंग वॉटर रिटर्न टेम्परेचर जे आहे ते आपण पकडणार आहे 35 डिग्री सेल्सिअस. आता वेट बल्ब टेम्परेचर किती आहे, साधारण आपण 27 डिग्री जरी पकडलं तरी ठीक आहे सध्या. आता रेंज म्हणजेच काय असते की कूलिंग वॉटर सप्लाय आणि कूलिंग वॉटर रिटर्नचं डिफरन्स. ओके, म्हणजेच काय रेंज CWR मायनस CWS हे झाली रेंज. अप्रोच काय सांगतो, कूलिंग वॉटर सप्लाय मायनस वेट बल्ब टेम्परेचर. ओके, तर आपण आता स्टेबल कॅल्क्युलेशन जे करतोय आता याला आपण जर फ्लो रेट समजा कूलिंग टॉवरची कॅपॅसिटी काढायची आपल्याला. ओके, ह्याला जर व्हॅल्यू पकडली आपण की फ्लो रेट किती पकडणार आहे. फॉर एक्झाम्पल फ्लो जो आहे 1000 मीटर क्यूब रिक्वायरमेंट आहे आपल्या प्लांटची. वॉटरची डेन्सिटी किती आहे 1000 kg पर मीटर क्यूब. नंतर स्पेसिफिक हीट CP व्हॅल्यू किती आहे 1 किलो कॅलरी kg डिग्री सेल्सिअस. ओके, युनिट खूप महत्वाचं आहे सगळ्यांमध्ये. युनिट आपण काय वापरतो हे लक्षपूर्वक आपल्याला बघावं लागतं, नाहीतर मग सर्व कॅल्क्युलेशन बिघडते. आता डेन्सिटी झाली आहे, स्पेसिफिक हीट झाली. आता ह्याचं मास फ्लो रेट काय असणार, हा झाला व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट. मास फ्लो काढायचा आहे आपल्याला. मास फ्लो कसं काढणार आपण, जे काय आपलं 1000 मीटर क्यूब आहे इंटू 1000 kg डेन्सिटीनं मल्टिप्लाय केलं. ओके, आता याचं युनिट काय असणार आहे आपलं kg पर आवर. आता मेन आपल्याला काय काढायचं, हीट ड्युटी काढायची. Q इज इक्वल टू MCP डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे कोणता आहे आपला रेंज इज इक्वल टू डेल्टा टी. ची व्हॅल्यू काय असणार आहे आता ते आपण खाली कॅल्क्युलेट करतो. सो डेल्टा टी इज इक्वल टू CWR मायनस CWS म्हणजेच काय 35 मायनस 30 इज इक्वल टू 5 डिग्री सेल्सिअस. ओके, दिस इज अवर डेल्टा टी. आता आपण कॅल्क्युलेट करतोय टोटल पीट आपल्याकडे आहे CP बरोबर इंटू टेम्परेचर डिफरन्स. तर हा किती येईल जवळपास किलो कॅलरी पर आवर. ओके, एवढी हीट ड्युटी आली म्हणजे हा Q झाला. तर त्याला TR म्हणजे काय टर्न ऑफ रेफ्रिजरेशन. आपण म्हणतो बघा की आमच्या घरचा AC हा 1 TRचा आहे 2 TRचा आहे. तर टर्न ऑफ रेफ्रिजरेशनचं म्हणजेच काय त्याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स कळेल. आता हे कन्व्हर्जन कसं करायचं, तर किलो कॅलरी पर आवरचं कन्व्हर्जन टर्न ऑफ रेफ्रिजरेशनमध्ये करताना केला आपल्याला 3024 ने डिवाइड करायचं. हे TRमध्ये कन्व्हर्जन झालं. ठीक आहे, आता आपण बघूया आता आपल्याला इव्हॅपोरेशन लॉसेस काढायचे. तो कसा काढणार आपण याचा रेफरन्स घेतलेला आहे पेरिस हँडबुकमधून. ओके, क्यू म्हणजे काय आता आपला व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट आहे. ओके, आणि डेल्टा टी. ठीक आहे, तर आता आपण कसं करणार आहे 0.00085 इंटू 1.7 इंटू व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट इंटू डेल्टा टी किती 7 मीटर क्यूब पर आवर. हा झाला इव्हॅपोरेशन लॉस. ओके, तर आपण इव्हॅपोरेशन लॉसला इन करतोय कन्सिडर. आता याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे आपण पाहिलेलं आहे की COC म्हणजेच काय सायकल ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आता सायकल ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय डिझॉल्व्ड सॉलिड्स इन सिटिक वॉटर डिवायडेड बाय डिझॉल्व्ड सॉलिड्स इन मेकअप वॉटर. तर आता डिझॉल्व्ड सॉलिड्समध्ये काय काय असू शकतं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराईड आणि सिलिका. सो 8 एक्स्ट्रा. तर आता ह्याचं आपण COC जर कॅल्क्युलेट कसं करणार, फॉर एक्झाम्पल जर आता टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स जर आपल्याला कळाले समजा ते किती असतील, समजा 250 असतील. ओके, आणि याच्यामध्ये किती आहे मेकअप वॉटरमध्ये समजा 45 असतील. ओके, 5.55 वाला. ओके, याचे स्टँडर्ड रेंज जी आहे ऑप्टिमिस्टिक व्हॅल्यू आपण म्हणू शकतो की COC ऑप्टिमिस्टिक व्हॅल्यू व्हेरीज बिटवीन 3 to 7.
ओके. ते एवढं लक्षात ठेवायचं. पण हे कशावर आहे? डिपेंड्स ऑन द प्रोसेस डिझाइन हां. ओके. इंडस्ट्री वाईज इट व्हॅरीज, रिक्वायरमेंट वाईज इट व्हॅरीज. त्यामुळं आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करतो ते ह्याच्या रेंजमध्ये की व्हॅल्यू आली पाहिजे. आत्ताचा माझा पण एक्सपिरियन्स एवढाच आहे की याच्यामध्ये आहे. याच्यामध्येच घेतलेली आहे मी. काही वेळा 4 आलेली आहे माझी किंवा 4 ह्याच्यानुसार मग कूलिंग टॉवर डेटाशीट भरताना दिलेली आहे मी कॅल्क्युलेशन करून. ही व्हॅल्यू जर वाढली, जसं की आता डिझॉल्व्ह सॉलिड जर वाढले, ओके, तर तुमचं काय होणार आहे की स्केलिंग आणि फॉलिंग पण वाढणार आहे. ज्यावेळेस आपण सिलियन ट्यूबमधून ते सर्क्युलेट करणार आहे किंवा पाईपलाईनमध्ये नेक्स्ट व्हॉट इट इज ब्लो डाउन. सो ब्लो डाउन म्हणजे काय? आता आपण जर बघायला गेलो, ब्लो डाउन काय आहे की ज्यावेळेस कूलिंग टॉवर जे काही सर्क्युलेट होतं, ओके, त्यावेळेस कूलिंग टॉवर सर्क्युलेट होतं त्यावेळेस जे काही वॉटर इव्हॉपरेट झाले त्यामधले, ओके, त्यामुळे काय होतं की डिझॉल्व्ह सॉलिड्स वाढतात. ओके, डिझॉल्व्ह सॉलिड्स पडतात. मग अशा वेळी काय होतं की आपल्याला डिझॉल्व्ह सॉलिड्स वाढल्यामुळे आपल्याला काय स्केलिंग आणि फॉलिंग होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपल्याला काय करायला लागतं की जे काही डिझॉल्व्ह सॉलिड वाढलेलं म्हणजे काय कॉन्सन्ट्रेटेड वॉटर झालं ना डिझॉल्व्ह सॉलिड्स म्हणून, तर आपल्याला कुठेतरी ब्लो डाउन करायला लागतं म्हणजे जे काही रिमूव्ह करायला लागतं त्याच्यामधून. तर कूलिंग टॉवरला बॉटमला, ओके, कूलिंग टॉवरला जो संप असतो कूलिंग टॉवरचा त्या बॉटमला एक आउटलेट दिलेलं असतं. त्याच्यामधून आपण ब्लो डाउन देतो. ओके, ब्लो डाउन हे लक्षात ठेवा. हे कूलिंग टॉवरचा संप आहे. त्याच्यावरती स्ट्रक्चर असतं आणि वरती कूलिंग टॉवर आहे. ओके, सध्याला हे एवढंच बोलूया. मग याच्यामधले हे ब्लो डाउन दिल्यानंतर काहीतरी लेव्हल डाऊन होणार आहे. ओके. मग ते आपल्याला कुठूनतरी फ्रेश वॉटरने टॉपअप करायचं आहे. सो दिस इज द मेकअप वॉटर वी कॅन से. म्हणजे आपण याला मेकअप वॉटर म्हणतो. ठीक आहे. तर आता फोकस करूया. आता म्हणजे लक्षात आलं की ब्लो डाउन का द्यायची गरज पडते? जेव्हा आपलं डिझॉल्व्ह सॉलिड वाढलेलं असतं तेव्हा. ओके. साध्या भाषेत जर म्हणाले पाणी गढूळ कधी-कधी होतं जास्तीत जास्त डिझॉल्व्ह सॉलिड्स वाढल्यानंतर. कॉन्सन्ट्रेट जास्त झाल्यानंतर. तर आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं? ओके. मग आता कंट्रोल कसं करणार आहे? सी-ओ-सी किंवा डिझॉल्व्ह सॉलिड्स तर ब्लो डाउन देऊ. आता ब्लो डाउनचं कॅल्क्युलेशन कसं करायचं? किती प्रमाणात द्यायचा ब्लो डाउन? ते कसं कळणार आपल्याला? आता ब्लो डाउनसाठी जर आपण दुसरं केलं नॉमेनक्लेचर या ऑपरेशनसाठी ई आहे डिवायडेड बाय सी-ओ-सी. ओके. सी-ओ-सी का घेतोय आपण? का तर सी-ओ-सी रिलेट्स विथ द डिझॉल्व्ह सॉलिड. म्हणजे सी-ओ-सीमध्ये आपल्याला कळतं की डिझॉल्व्ह सॉलिड्सच्या प्रमाणाचा रेशो कळते त्याच्यामध्ये. म्हणून आपण तो आणि -1. हे ऑपरेशन किती आलं आहे? 7.267 ओके मीटर क्यूब करावं. डिवायडेड बाय सी-ओ-सी किती आला आपला? 5.5 आला. -1 इज इक्वल टू 1.597 मीटर क्यूब पर आवर. म्हणजे ब्लो डाउन किती आलं? किती द्यावं लागलं ब्लो डाउन? मीटर क्यूब पर आवर. समजलं इथपर्यंत? कुठले लॉसेस काढायचे राहिलेले आहेत आपले? ड्रिफ्ट लॉसेस. ओके. ड्रिफ्ट लॉसेस. आता हे कसं आहे? ड्रिफ्ट लॉसेस हे आपण कुठल्या टाईपच्या कूलिंग टॉवर वापरतो ना त्याच्यावरती पण फरक असतो. ड्रिफ्ट लॉस कॅल्क्युलेशन. ओव्हरऑल आपण ही मास बॅलन्स करतो कूलिंग टॉवरचं. हे लक्षात घ्या. नॅचरल ड्राफ्टसाठी जर घेतलं समजा कूलिंग टॉवर. समजा हा ड्राफ्ट जर बघितला, ओके. त्याच्यामध्ये ड्रिफ्ट लॉसेससाठी डी वापरतोय आपण नॉमेनक्लेचर. जर बघितलं तर याच्यामध्ये एक रेंज आहे नॅचरल ड्राफ्टसाठीची 0.3 टू ऑलमोस्ट 1.0 म्हणजे 1. ओके. या रेंजमधली व्हॅल्यू जी असेल ती घ्यायची कॅल्क्युलेशनमध्ये इंटू सी-ओ-सी जो काय असेल तो डिवायडेड बाय 100. आता समजा आपण जर ॲझ्युम केली 0.5 ओके. लोअर किंवा हायर इंटू सी-ओ-सी किती आहे 5.55 डिवायडेड बाय 100 किती येणार आहे आता त्याच्यामध्ये 0.227. हा काय झाला? ड्रिफ्ट लॉस झाला. कशासाठी? पर्टिक्युलरली नॅचरल ड्राफ्ट कूलिंग टॉवरसाठीचा. इंड्यूस्ड ड्राफ्टसाठी किती असू शकतं? इंड्यूस्ड ड्राफ्ट कूलिंग टॉवर डी नॉमेनक्लेचर आहे जे काय आपलं ड्रिफ्ट लॉसेससाठी. आता याची रेंज काय आहे? 0.1 टू 0.3 इंटू सी-ओ-सी. सेम कॅल्क्युलेशन असते फक्त रेंज व्हॅरी होती आहे. ओके. तर ते इन केस आपण 0.2 जरी पकडलं 5.55 डिवाइड बाय 100 0.0111 ओके. सेम ॲज आपला असणार आहे ड्रिफ्ट एलिमिनेटर जर आपण कन्सिडर केला, ओके, कूलिंग टॉवर. तुम्हाला कूलिंग टॉवरची जे काही त्याच्यातले पार्ट्स आहेत किंवा कुठल्या याला काय म्हणायचं फ्रेम काय आहे, फिल्स कुठे आहेत किंवा इंडस्ट्री ड्राफ्टचा फॅन कसं असतो वगैरे तुम्हाला हे मी एक इमेज आता टाकेल फुटेजमध्ये जेणेकरून तुम्हाला पूर्ण पार्ट वाईज समजून जाईल. याची रेंज आहे ते 0.01 ओके. सी-ओ-सी आणि 100 ओके. हे लक्षात ठेवा जेणेकरून युनिट हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. आता आपल्याला काय काय मिळालं? टोटल मेकअप वॉटर काढायचं आहे आपल्याला रिक्वायर्ड. हे कसं काढणार आहेत आपण? हे तर सगळे लॉसेस आहेत. हे ऑपरेशन लॉस आहे, ड्रिफ्ट लॉस आहे आणि ब्लो डाऊन जो दिले आहे तर एम फॉर मेकअप वॉटर इज इक्वल टू हे ऑपरेशन लॉसेस प्लस ब्लो डाऊन प्लस ड्रिफ्ट लॉसेस. ओके. लक्षात घ्या. हे ऑपरेशन लॉसेस ओके प्लस ब्लो डाऊन ओके प्लस ड्रिफ्ट लॉसेस. आता ड्रिफ्ट लॉसेस हा कुठला आहे? जे की आपण कुठल्या टाईपचा यूज करणार आहे? तर आपण कन्सिडर केलं होतं इंड्यूस्ड ड्राफ्ट. ओके. म्हणून मी हा स्टार गेला. जे की आपल्याला ही व्हॅल्यू घ्यायची होती मग. ओके. तर हे ऑपरेशन लॉस किती आला? 7.267 प्लस ब्लो डाऊन किती आला? 1.597 प्लस 0.0 ओके. पण 8.8751 मीटर क्यूब पर आवर एवढं मेकअप वॉटर आपल्याला लागणार आहे तासाला. ओके.
मग समजून घ्या तुम्हाला एवढं तासाला लागणार आहे. तर आपला प्लांट हा 24/7 चालतो. ओके, 24 अवर्स इंटू 1.8.8751. ओके, तर 8.8751 इंटू 24. ओके, तर एवढं पाणी आपल्याला पर डेला लागेल मेकअप वॉटर. तर हे आता ओव्हरऑल तुम्हाला कळालं असेल की मटेरियल बॅलन्स कूलिंग टॉवरचा. खूप साधं सिंपल सांगण्याचा प्रयत्न केला. आशा करते की तुम्हाला पूर्ण आता समजलं आहे कूलिंग टॉवर कॅल्क्युलेशन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया असेच कॅल्क्युलेशन पार्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल आणि समजवण्याचा प्रयत्न करेल माझ्या भाषामध्ये. धन्यवाद. कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.